तर बघा, सगळ्यांच्या चॅनलला व्ह्यूज कमी येणं ही एक मोठी बाब होती, मोठा प्रॉब्लेम होता जो की यूट्यूबनं सॉल्व केलेला आहे. आणि उद्या रात्री 12 नंतर सगळ्यांचे व्ह्यूज वाढणार आहेत, सगळ्यांच्या चॅनलला व्ह्यूज येणार आहेत. आणि त्याचा सगळा मोठा फायदा कोणाला होणार आहे माहिती तुम्हाला? जे लहान यूट्यूबर्स आहेत, जे त्याच्यानंतर जे न्यू क्रिएटर्स आहेत, न्यू यूट्यूबर्स आहेत, त्यांना होणार आहे. आता नेमकं कुठलं यूट्यूबने असं नोटिफिकेशन आणलं आहे ज्याच्याने तुमचे जे व्ह्यूज आहेत ते वाढणार आहेत? कशामुळे वाढणार आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, मला एक यूट्यूबकडनं मेल आलेला आहे. तर त्या मेलमध्ये यूट्यूबने डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुमचे व्ह्यूज जे आहेत ते कशा प्रकारे वाढणार आहेत, आधी कशा प्रकारे तुमच्या व्ह्यूजचं डिटेक्शन होत होतं आणि आता कशा प्रकारे तुमचा व्ह्यूज हे वाढणार आहेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे यूट्यूबने, आधी व्हायचं काय, जसंही तुम्ही व्हिडिओ प्ले करायचे, बरोबर, एखाद्याचा व्हिडिओ तुम्ही प्ले केला तर कमीत कमी त्याला 30 सेकंद बघितलं तरच तो एक व्ह्यू काउंट मानला जायचा. पण आता असं नाही. जरी लोकांनी फक्त असं क्लिक केलं आणि जरी रिमूव्ह होऊन गेले, म्हणजे निघून गेले, म्हणजे फक्त 1 सेकंद जरी तुमचा व्हिडिओ बघितला तरीसुद्धा तो व्ह्यू काउंट होणार आहे. आता याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला? तुमच्या चॅनलवर जे आहेत ते खूप सारे व्ह्यूज येणार आहेत आणि खूप सारे व्ह्यूज आले म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढणार आहेत. त्याच्यानंतर तुमच्या चॅनलचं जे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो वॉच टाईम. आता सपोज एकाने 1 सेकंद पाहिला, 2 सेकंद पाहिला, त्याला जर आवडला व्हिडिओ तर पुढे त्याने कंटिन्यू केला तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तुमच्या वॉच टाईममध्ये सुद्धा फरक पडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर व्ह्यूज जास्त आले चॅनलला किंवा व्हिडिओला तर तुम्हाला ब्रँडचं कोलॅबरेशन हे लवकरात लवकर मिळण्यात मदत होते. कारण जेव्हाही कुठलीही ब्रँडचं कोलॅबरेशन करायचं असेल तर ते आधी काय बघतं, कुठलीही ब्रँड की यांच्या चॅनलवर व्ह्यूज किती आहेत. तर हा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला होणार आहे. या ठिकाणी बघू शकतात, अपडेटिंग हाऊ वी काउंट पब्लिक व्ह्यूज टू रिफ्लेक्ट युअर ट्रू एक्सपोजर. म्हणजे पब्लिक व्ह्यू कशा प्रकारे वाढणार आहेत ते या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे मी. आणि हा मेल मला यूट्यूबकडून आलेला आहे. तुम्हालाही सगळ्यांना हा मेल आला असेलच, यूट्यूबची न्यू अपडेशन आहे. तर बघा, लास्ट इयर काय होतं की जी व्ह्यूची लेंथ होती ती होती 30 सेकंदापर्यंत. व्हिडिओ जर एखाद्या व्ह्यूवरने पाहिला तरच तो एक स्पेसिफिक याच्यामध्ये काउंट होत होता. तर आता सगळं तसं म्हणजे होणार नाही आहे. आता तुम्हाला नवीन यूट्यूबची जी लेंथ आहे ती फक्त 1 सेकंद जरी तुम्ही बघितला तरी तो काउंट होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर कोणी तुमचा व्हिडिओ परत परत बघत असेल, आधी कसं व्हायचं की जर तुमचा व्हिडिओ कोणी बघितला रिप्ले करून तर त्याचा व्ह्यू काउंट होत नव्हता. आता जर तो व्हिडिओ रिप्ले करत असेल 10 वेळेस जरी त्यांनी ओपन करून बघितला, म्हणजे कसं मी तुम्हाला सांगते. आता मी एक व्हिडिओ बघते, सपोज बघा या ठिकाणी मी यूट्यूबला व्हिडिओ बघते माझा, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, असा मी एक व्हिडिओ एंटर केला आणि या ठिकाणी मी बघितला. आता मला हा व्हिडिओ जो आहे आणि मी निघून गेली या ठिकाणी, ठीक आहे. मी परत अर्धा तासाने म्हणा, 1 तासाने किंवा लगेच जर मी आले, मी लगेच जर ओपन केलं आणि परत तो व्हिडिओ जर प्रेस केला तर या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार आहे? त्या व्हिडिओचा व्ह्यू भेटणार आहे, त्या व्हिडिओचा वॉच टाईम भेटणार आहे, ठीक आहे. हा एक मोठा बदल केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिपिटेटिव्ह म्हणा किंवा रिप्ले म्हणा, अशा प्रकारे त्याचा व्ह्यू काउंट होणार नाही असं नाही, तर त्याचा व्ह्यूसुद्धा याच्यामध्ये काउंट होणार आहे, बरोबर. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यात काय ॲड केलेली आहे तर बघा, या ठिकाणी असं म्हटलं आहे की व्हॉट डज मीन फॉर यू, यू विल स्टार्ट सी दी चेंजेस अप्लाइड वेअर पब्लिक व्ह्यू काउंट आर शोन ऑन यूट्यूब. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲनालिटिक्स म्हणजे YT स्टुडिओमध्ये जे ॲनालिटिक्स आहे त्याच्यावर हा जे बघायला भेटणार आहे पूर्ण क्रिएटर्सला त्यांचं म्हणजे फ्युचरमध्ये जे अपडेट आलेलं आहे आपलं आता यूट्यूबचं, त्याच्यामध्ये त्यांचे व्ह्यूज हे वाढणार आहेत, ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, दिस चेंज विल नॉट इम्पॅक्ट युअर अर्निंग और हाऊ क्रिएटर्स बिकम एलिजिबल फॉर YPP प्रोग्राम. आता याच्यामध्ये यूट्यूबने काय सांगितलं आहे, तुमचे ह्या जो न्यू अपडेट आहे पब्लिक व्ह्यू काउंटचा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तुमच्या अर्निंगवर इम्पॅक्ट होणार नाही. आता बघा, या ठिकाणी म्हटलेलं काय आहे, सेम मेट्रिक एव्हरी फॉर्मॅट. म्हणजे तुम्हाला तुमचे लॉंग व्हिडिओज असो, आता फक्त शॉर्ट व्हिडिओ जसं व्हायरल व्हायचे की आपण क्लिक केलं, थोडंसं बघितलं, शॉर्ट व्हिडिओ व्हायरल व्हायचे, त्याला खूप व्ह्यूज यायचे. जसे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज यायचे तसेच आता तुमच्या लॉंग व्हिडिओजसुद्धा व्ह्यूज येणार आहेत, लाईव्ह स्ट्रीमलासुद्धा व्ह्यूज येणार आहे. म्हणजे या तिघं कॅटेगरीजसाठी एकच मॅट्रिक हा सेट केलेला आहे. बघा, या ठिकाणी म्हटलं आहे same metric every format. By allowing long form, live stream and short metrics, you get consistent views of your success no matter the format. तुमच्या सक्सेसमध्ये या गोष्टी
म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी बनणार नाही. तर काय बनणार नाही अडथळा, सगळ्यांना सेम मॅट्रिक सेट केलेला आहे. म्हणजे जरी क्लिक केलं तरी तो व्हिडिओ तुमचा व्ह्यूजमध्ये काउंट होऊन जाणार आहे. जसं आपल्या शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत होते त्याच प्रकारे तुमची आता लॉंग व्हिडिओसुद्धा व्हायरल होणार आहेत, तुमच्या लाईव्ह स्ट्रीमसुद्धा व्हायरल होणार आहेत. आता बघा, शोकेस युअर ट्रू इम्पॅक्ट, यूज दिस कन्सिस्टंट मॅट्रिक्स टू कॉन्फिडेंटली हायलाइट द फुल स्केल ऑफ युअर इम्पॅक्ट टू पार्टनर अँड स्पॉन्सर. याचा फायदा आपल्याला नक्कीच या ठिकाणी होणार आहे. पूर्ण चॅनलवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान प्रकारे त्यांनी आपल्याला यूट्यूबकडून ही न्यू अपडेट आणलेली आहे, ज्याच्याने आपले व्ह्यूज वाढणार आहेत. ऑब्वियसली व्ह्यूज वाढले तर ऑडियन्स जास्त जमा होते. आता मी एखादा व्हिडिओ बघितला, त्याला आधी व्ह्यूज बघते, याला जर व्ह्यूज जास्त असतील तर नक्कीच हा व्हिडिओ जास्त इंटरेस्टिंग असेल, याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन असेल, बेनिफिट असेल, या प्रकारे आपल्याला गोष्टी समजणार आहेत आणि मग त्याच्याने काय होणार आहे तर व्ह्यूज आपले वाढणार आहेत. नक्कीच तुम्हीसुद्धा या गोष्टी ट्राय करा, ठीक आहे. आणि जर ट्राय केल्या तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला करायचं काय आहे, यूट्यूब अजिबात सोडायचं नाही आहे. कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओज अपलोड करत राहायचे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट, कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे, बरोबर. आणि हा जो नियम होता हा सगळ्यांसाठी आहे. अपडेट जी आहे, ज्यांचे मोनोटाईज आहे चॅनल त्यांच्यासाठी पण, ज्यांचे चॅनल मोनोटाईज नाही त्यांच्यासाठी पण हा नियम आहे. असं काही नाही की फक्त ज्यांचे चॅनल मोनोटाईज आहे त्यांच्यासाठी आहे, बरोबर. तर बघा, आशा करते की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो समजला असेल, इन्फॉर्मेशन चांगले वाटले असेल. जर इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.